संतोष देशमुख प्रकरणावरून आतापर्यंत वाल्मिक कराडवर विरोधकांनी जोरदार आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र पहिल्यांदाच वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या कराडसाठी त्याच्या समर्थकांचं आंदोलन सर्वांच्याच भुवया उंचावणारं ठरलं। बघूया। वाल्मिक समर्थकांचं परळीत आंदोलन। वाल्मिकला पाठिंब्यासाठी समर्थक रस्त्यावर। गंभीर गुन्ह्यातील आरोपीसाठी समर्थकांचं आंदोलन। परळीच्या रस्त्यावर उतरलेले हे समर्थक पहा। काहींनी रस्त्यावरील कमानींवर चढून स्टंटबाजी केली तर काहींनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा इशारा दिला। वाल्मिक कराडला अटक झाल्यापासून शांत असलेले समर्थक परळीच्या रस्त्यांवर उतरल्याचं पाहायला मिळालं। वाल्मिक कराड हा निर्दोष असल्याचा दावा त्याच्या समर्थकांनी केला। या आंदोलनामध्ये एवढंच आहे की आमदारावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। न्याय व्यवस्था आपलं काम करत आहे, परंतु कुणाच्या तरी दबावापोटी जर अनावर असं जर वेगवेगळे आरोप आणि जर हे लावत असतात तर ही चुकीची गोष्ट आहे। वाल्मिकची आईही आंदोलनकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरली होती। वाल्मिकच्या आईनं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं। वाल्मिक कराडला जामीन मिळाल्याशिवाय रस्त्यावरून हटणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। अन्याय करायलेत माझ्या लेकावर, सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले। संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून धक्कादायक बाब म्हणजे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना वाल्मिक समर्थकांचा जमाव आंदोलन करत होता। पोलीस या आंदोलकांवर कोणतीही कारवाई करताना दिसले नव्हते। जो वाल्मिक निर्दोष असल्याचा दावा केला जातोय त्या वाल्मिक विरोधात एकट्या परळीमध्येच 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जमाव गोळा करणं व मारामारीचे 4 गुन्हे, खुनाचा प्रयत्न केल्याचा 1 गुन्हा, रस्ता अडवल्याप्रकरणी 3 गुन्ह्यांची नोंद आहे। जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 2 गुन्हे असे परळीत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत। राजकीय गुन्हे असणं समजू शकतो, पण खुनाच्या प्रयत्नापासून फसवणुकीच्या गुन्ह्यांपर्यंत गंभीर आरोप असलेल्या आरोपीसाठी लोक आंदोलन करतात हे समजण्यापलीकडे आहे। परळीत गुन्हेगार जर देव असेल तर परळीच्या राजकारणाचा स्तर कुठपर्यंत खालावलाय असा प्रश्न विचारला जातोय। वैभव बालकुंदेसह विष्णू बुर्गे, झी 24 तास, परळी।